तर वॉचमध्ये रात्रीचे 12 वाजले आहे आणि इथं रेनकोट गॉगल लावून मी रेडी झालेली आहे. तर मी कुठे चाललेली आहे रेडी होऊन रात्रीचे 12 वाजता. तर मी कुठे जात आहे हे बघण्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल, कारण मी कुठे जात आहे हे तुम्हाला मी दाखवते. तर जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येणार की मी आज कुठे जात आहे. तर इथे मी तयार झालेली आहे. मी रेनकोट घालून मस्त तयार झालेली आहे व बाहेरचं वातावरण थोडं थंड होतं, पाऊस येऊ शकते म्हणून मी रेनकोट घालून तयार झालेली आहे. असा का केलाय तर हा जो गेटअप आहे तो पाऊस येऊ नये म्हणजे पावसाचं वातावरण आहे आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट घातलेले आहे. मला थंडी खूप वाजते म्हणून कॅप पण घातलेली आहे आणि जो सकाळी ड्रेस घातलेला होता ब्लू कलरचा तोच घातलेला आहे. तर फायनली मैत्रिणीला भेटायला जात आहे वन डे ट्रिपसाठी. खूप दिवस झाले तिला भेटलेली नाही आहे. वन डे मीट. तर भेटूया आता आपण. सगळीकडे कसा अंधारच अंधार आहे. गल्ली पूर्ण सुनसान आहे आणि मी चाललेली आहे. हे असं बांधलेलं आहे. तर रस्त्यानं जात असताना ट्रॅफिक अक्षरशः 10 मिनटं एकदम जाम झालेलं होतं. आणि बघा एकदम जेव्हा ट्रॅफिक जाम होतं तेव्हा कसं पूर्ण गाड्या एका मागे एक उभ्या असतात आणि हॉर्नचा तो आवाज कंटिन्यू चालू असतो. तर ट्रॅफिक का जाम झालं होतं तर जिथून स्टार्टिंग पॉईंट होता तिथे एक गाडी डिवायडरच्या एक साईडला अशी उलटलेली होती. त्याच्यामुळे बाकीच्या गाड्यांना समोर जाण्यासाठी व्यवस्थित जागा होत नव्हती. त्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम झालं होतं. आणि इथे मी निघालेली आहे पुण्याच्या दिशेने आता ट्रेन पकडण्यासाठी. तर स्टेअरनं जात आहे मस्त. 2 तास म्हणजे 1.5 तास आधी आलेली आहे. 3 वाजताची ट्रेन होती. रात्री 3 वाजताची ट्रेन होती आणि मी अक्षरशः 1.5 वाजताच पोचली होती. तर म्हटलं चला मजा करत करत जावं. तर तुम्ही म्हणाल की एका दिवसासाठी जात आहे आणि एवढी मोठी बॅग सोबत कशासाठी. तर ही बॅगमध्ये खूप काही नाही आहे. तर इथे बॅगमध्ये एक छोटीशी बाटली, एक छोटी चादर आहे आणि माझं थोडं मेकअपचं सामान, एक ड्रेस एका दिवसापुरता असं सामान आहे. आणि मी बघा छान असं आजूबाजूचं शूट घेत आहे. आणि रात्र होती, जवळपास 1:30 ते 1:45 वाजले होते. पण वाटत नव्हतं की मी रात्री निघालेली आहे. काय माहीत, मला ना आज नेहमी कुठं बाहेर जायचं असलं की खूप झोप येते, पण आज मला झोप पण येत नव्हती आणि असं कंटाळा आल्यासारखं नाही. असं वाटत होतं की मला फ्रेश वाटत आहे आणि मी छान मस्त तयारी केली आणि निघाली ना. इथे माझी ट्रेन आलेली होती आणि मला आता सीट पण म्हणजे कन्फर्म होती. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपल्या सीटवर बसूया. तर एक मस्त शूट घेतलं आणि आपल्या सीटवर बसली. छान वाटते कुठं जायचं असलं तर. आणि हे वातावरण पावसाळ्याचे दिवस खूप छान असतात. म्हणजे वातावरण पूर्ण थंड असतं, मजा वाटते. फक्त कसं थंडी सहन झाली पाहिजे. मला कधी कधी थंडी सहन होत नाही. आज मी थोडी एक चादर पण आणली होती अंगावर घेण्यासाठी आणि मधली जी बर्थ आहे ती सीट मला भेटलेली होती. तर तसंच माझं रिझर्वेशन पण होतं मधल्या सीटचं. पण मी यायच्या आधीच जे फर्स्ट सीटवाले आहे ना त्यांनी ती सेकंड जी सीट आहे ते वर करून ठेवली होती. मग मला तसं चढावं लागलं आणि ते बघा वातावरण किती छान वाटत आहे. तर स्वप्नांच्या शहरात मी आलेली आहे. आणि म्हणजे ॲट अ टाईम 3 ट्रेन एका वेळेस गेल्या, म्हणजे 5 झाल्या. पण नाही का मी मोबाईल काढेपर्यंत तर सगळा घटनाक्रम घडून गेलेला होता.
म्हणून मग शेवटची जी ट्रेन राहिली होती तेव्हाच मी तुम्हाला ते तेवढं होतं ते शूट करून दाखवलं. आणि लोकलचा जो प्रवास होता तो मी तुमच्याशी शेअर केला. लोकलमध्ये बसलेला आणि इथून मी आता तिच्या घरापर्यंत जात आहे. फायनली मी कशासाठी आली त्या ठिकाणापर्यंत मी आता पोहोचत आहे. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर ते ठिकाण आहे. तर सगळ्यांना बस झाला. आता व्हिडिओ संपत आलेला आहे. मला जिथं जायचं आहे त्या ठिकाणावर मी फायनली पोहोचलेली आहे. आणि इथे जे आहे जाताना लिफ्टचा उपयोग मी केलेला आहे, कारण खूप गर्दी होती पायऱ्यांवरून जाण्यासाठी. मग लिफ्टचा उपयोग केला आणि फास्टमध्ये खाली उतरलेली आहे. तर आता मी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी रात्री 12 वाजता उठली. म्हणजे 12 वाजता घराच्या बाहेर निघाली, रेनकोट घातला, गॉगल घातला. रात्री 3 वाजता मी पुणे स्टेशनला आले. तर मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घराजवळ. तर इथून खूप जवळ आहे तिचं घर. ट्रेनमधून उतरले, लिफ्टनी आली आणि एकदम शॉर्टकट जात आहे. घराच्या रस्त्याने मी जात आहे. अक्षरशः 5 ते 10 पावलाचं ट्रेन जवळून तिचं घर आहे. बघा, तिच्या घराकडे जात आहे मी. आणि आता ती झोपलेली असेल जवळपास. आता किती वाजले सांगते मी तुम्हाला. बॅक कॅमेरा आहे त्याच्याच्याने व्यवस्थित दिसत नाही. ती झोपलेली असेल. आता मला प्रश्न पडला की मी तिला सांगितलेलं नाही आहे की मी येत आहे म्हणून, आणि आता तिला उठवावं कसं हा प्रश्न पडला. कारण तिला छोटे मुलं पण आहे, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि ती झोपून आहे. ही तिची गाडी, हे मस्त आंब्याचे झाडं. तर मला प्रश्न पडला की शिल्पाराणीला कसं उठवावं. ती चक्कर येऊन तर नाही पडत. फर्स्ट टाईम मी असं केलं की तिला फोन नाही केला. तो देखते चलो. भाऊजी नाही ना घरी. बापरे, सरप्राईज. बापरे बाप. पाहू दे त्या चेहऱ्यामध्ये. तर हिला झोपीतून उठल्याबरोबर माझ्या मैत्रिणीला बघा कसं सरप्राईज दिलं, तिचे एक्सप्रेशन आणखी तुम्हाला बघायचं असेल. आज मी तिच्याकडे दिवसभर काय केलं, काय मज्जा आम्ही केली. तर व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी आज दिवसभर काय केलं, आम्ही दोघींनी काय काय मजा केली हे सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.